शिवसेनेच्या फुटीनंतर भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आले. म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांनी मिळून युती केली. दोघांनी एकत्र निवडणूक लढवण्याचं कबूलही केलं. पण ठाकरे गट महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत आहे. पण भाजप विरोधातील या इंडिया आघाडीत वंचितला अजूनही घेण्यात आलं नाही. प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा माध्यमांसमोर इंडिया आघाडीसोबत जाण्याविषयी बोलूनही दाखवलं, पण त्यावर कुठलाही मार्ग काढला गेला नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचितला इंडिया आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊतांनी दावाही केला. पण राऊतांच्या या दाव्याची आता वंचित बहुजन आघाडीनंच हवा काढली आहे. हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. आता संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात. आमच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे. पण काही जरी असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रपणे महाराष्ट्रातील निवडणुका लढतील. आता राऊतांच्या या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं एक पत्रक जारी केलं, ज्यात त्यांनी म्हटलं, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचं जाहीर केलं. ही निव्वळ धूळफेक आहे. 9 जानेवारी 2024ला दिल्लीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीची कल्पना आम्हाला होती. आमच्या सूत्रांकडून या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याविषयी चर्चा झाल्याचं समजलं. पण निश्चित काय झालं ते समजलं नाही. जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलवत नाही, तोपर्यंत या बाबतीत काहीही तथ्य नाही. वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचीच आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू, अशा आशयाचं पत्र वंचित बहुजन आघाडीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं. वंचितच्या या पत्रानंतर संजय राऊत चांगलेच तोंडघाशी पडले. पण या सगळ्या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भाजपला पराभूत करायचं या हेतूनं वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत स्थान मिळणार का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.